उन्हाळा आला की घशाला कोरड पडते आणि मग आठवतं ते फक्त एकच ठिकाण, आपलं लाडकं रसवंती गृह. पण कधी तुमच्या डोक्यात असा प्रश्न पडलाय का, की महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसवंती गृहाचं नाव हे कानिफनाथ किंवा नवनाथ का असतं? ही काही मॅकडोनल्डची फ्रँचायझी आहे की काय? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. याची गोष्ट साधी नाही. ही गोष्ट आहे 70-80 वर्षापूर्वीची. पश्चिम महाराष्ट्रातला पुरंदर तालुका. तसा दुष्काळी पट्टा, पण तिथल्या शेतकऱ्याचा नादच खुळा आहे. थोड्या पाण्यावर ऊस पिकवायचा, पण त्या काळी साखर कारखाने नव्हते. त्यामुळे ऊसाला मार्केट नव्हतं. मग याच गावातला एक खटपट्या तरुण मुंबईला गेला. तिथे त्याच्या लक्षात आलं की इथे तर आपल्या ऊसाला खतरनाक मागणी आहे. सुरुवातीला ऊसाचे तुकडे विकले. मग आयडिया आली, दारी दारी फिरण्यापेक्षा एका जागी दुकान टाकूया आणि रस विकूया. मग काय, पुरंदरच्या त्या गोड रसाने मुंबई जादू केली. तिथूनच या रसवंती उद्योगाची सुरुवात झाली आणि ही मंडळी महाराष्ट्रभर पसरली. आता मेन मुद्दा, नाव नवनाथच का? तर याचं बोपळगाव जवळच्या एका डोंगराच्या गुहेत नाथ संप्रदायाचे एक महान योगी कानिफनाथ महाराज तपश्चर्याला बसले होते. अख्खा पुरंदर तालुका महाराजांचा भक्त. ही रसवंती चालवणारी बहुतांश मंडळी त्याच भागातल्या असल्याने त्यांनी आपल्या कुलदेवतेच्या नावाने दुकानं सुरू केली. श्रद्धेपोटी कुणी नवनाथ ठेवलं तर कुणी कानिफनाथ. आणखी एक दंतकथा भारी आहे. कानिफनाथ महाराजांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला अशी आख्यायिका आहे. आणि हत्तीचं आवडतं खाणं काय? ऊस. त्यामुळे भावांनो, भाऊ तिथे देव या न्यायाने महाराजांना ऊस आणि रसप्रिय आहे अशी श्रद्धा आहे. पूर्वी रसाची मशीन बैलाने फिरायची. त्या बैलांच्या आठवणीत आजही मशिनीला घुंगरू बांधलेले दिसतात. हीच ती अस्सल परंपरा. त्यामुळे नाथ किंवा कानिफनाथ हे नाव म्हणजे फक्त एक ब्रँड नाही, तर ती श्रद्धा आहे, एक ओळख आहे. आणि त्यांच्या यशानंतर बाकीच्यांनी पण तेच नाव वापरायला सुरुवात केली. आणि मग काय, अख्ख्या महाराष्ट्रात एकच नाव गाजलं. कधी रस प्यायलात तर आठवण करा, या नावामागे अख्खी परंपरा उभी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.